जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम ग्रंथ ऐकण्यासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आपण प्रत्यक्ष समासाला सुरुवात करणार आहोत. मागच्या 2 प्रवचनांमध्ये आपण प्रस्तावना पाहिली होती की या ग्रंथात काय आहे. ती प्रस्तावना पाहताना मागच्या निरूपणामध्ये अनुबंध चतुष्टाचा विचार केला होता. अनुबंधाच्या 4 घटकांचा अभ्यास करून त्या चौकटीत अभ्यास केला तर अभ्यासाला योग्य दिशा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रंथाला 6 लिंगे असतात. लिंग याचा अर्थ ग्रंथाच्या अभ्यासाचा आधार. ही 6 लिंगे म्हणजे उपक्रम व उपसंहाराची एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फळ, अर्थवाद आणि युक्ती आहे. या 6 गोष्टींचा आपण विचार करून प्रत्यक्ष समासाकडे वळणार आहोत. उपक्रम व उपसंहाराची एकवाक्यता. ग्रंथाचा मुख्य विषय आधीच म्हणजे पहिल्याच समासामध्ये मांडला जातो त्याला उपक्रम म्हणतात. आणि जो विषय आधी सांगितला आहे तो विषय जेव्हा पूर्णत्वास जातो तेव्हा त्याला उपसंहार म्हणतात. आत्माराम ग्रंथामध्ये पहिल्याच समासामध्ये 8व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात की तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे, पद लादलिया जडे तद्रूप होऊनी. हा उपक्रम समर्थांनी सांगितला. तर उपसंहार सांगताना 5व्या समासातील 25व्या ओवीत समर्थ म्हणतात, ऐसा कृपाळू स्वामी राव, आदी पुरुष देवाधी देव, शिष्यास निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिधला श्रीराम. यात श्री गुरु व शिष्य या दोघांमध्ये जे ऐक्य आहे ते दोघेही आत्मपदाशी ऐक्य पावल्याने, ते आनंदरूप असल्याने त्यांची अंतःकरण वृत्ती सतत आत्मस्वरूपाशीच रमते आणि एकदा आत्मपदाशी ती तद्रूप झाली की अनुभव आला की वृत्ती तेथून कधीच हालत नाही. हा झाला उपक्रम. आणि अशा उपक्रमानंतर जेव्हा शेवटी श्री गुरु आणि शिष्य यांचं ऐक्य स्वरूपाशी ऐक्य झालं की उपसंहार होतो, तेव्हा कृपाळू श्रीगुरूंनी आपल्या शिष्याला ऐक्यरूप निजपदावर विश्रांती दिली म्हणजे आपल्यासारखे केले असा अर्थ होतो. दुसरा लिंग 6 लिंगांपैकी दुसरं म्हणजे अभ्यास, की सतत
जे आपण अभ्यास करतो तो सतत सतत श्रवण मनन निधिध्यासनाच्या माध्यमातून तोच विषय पुन्हा पुन्हा अभ्यासावा. त्यासाठी विवेकाधिकांचे अनुसंधान व आचरण सतत चालू ठेवणे यालाच अभ्यास म्हणतात. समर्थांनी चौथ्या समासामध्ये 5व्या ओवीत सांगितले आहे की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम. तिसरं म्हणजे अपूर्वता. ग्रंथ व ग्रंथातील विषयांचे काहीतरी वैशिष्ट्य असावे, विशेषता असावी. तसे या ग्रंथात अत्यंत स्पष्ट व नाट्यमय असा गुरुशिष्य संवाद सांगितला आहे. त्या संवादामध्ये चौथ्या समासामध्ये 12व्या ओवीत समर्थ ही अपूर्वता सांगतात की तू नाशिवंतामध्ये आलासी, आपणास कारे चोरीसी, नाशिवंत देता चकचकीसी, फटरे पडत मूर्खा श्रीराम. या ग्रंथाचा अभ्यास करताना या ओवीची विशेषतः त्या समासामध्ये आपण नक्कीच अभ्यासणार आहोत. चौथं म्हणजे फळ. ग्रंथाचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन सिद्धीला गेले की त्याला फळ असे म्हणतात. म्हणजे शिष्याचा मीपणा अहंकार जाऊन तो येथे ब्रह्मरूप झाला, हेच त्याचे फळ होय. समर्थांनी हे फळ शेवटच्या समासात म्हणजे 5व्या समासातील 4थ्या ओवीत सांगितले आहे. मी संसाराहुनी सुटलो, पैल पार पावलो, मीच सकळ विस्तारलो सर्वांभूती श्रीराम. 5वं अर्थवाद. ग्रंथाच्या स्तुतीला अर्थवाद म्हणतात. दासबोधाचा अभ्यास करताना शेवटच्या ओव्यांमध्ये समर्थांनी स्पष्टपणे सांगितले होते की ग्रंथांचे करावे स्तवन, स्तवनांचे काय प्रयोजन, हे स्पष्ट त्यांनी सांगितले. कारण ग्रंथाची नुसती स्तुती न करता त्यातील विचार समजून घेऊन तसे आचरण करणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून समर्थ या आत्माराम ग्रंथामध्ये 5व्या समासातील 27व्या ओवीत आपल्याला सांगतात की ग्रंथ संपता स्तुती उत्तरे, बोलताती अपारे, परी अर्थासी कारण ये रे, येरा चाड नाही श्रीराम. की माझ्या या ग्रंथाची स्तुती न करता त्याचा मुख्य विषयाशी साधनारूप निष्ठा ठेवून ग्रंथातील अर्थ म्हणजे प्राप्तव्य स्वीकारण्याचा समर्थांचा आग्रह आहे. शेवटचं म्हणजे युक्ती. प्रतिपाद्य विषय समजावून सांगण्यासाठी काही उदाहरणे, दृष्टांत, तर्काचा वापर करावा लागतो, त्यालाच युक्ती म्हणतात. समर्थांनी दुसऱ्या समासामध्ये 25व्या ओवीत ती आपल्याला सांगितली आहे की जे झालेची नाही सर्वथा, तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता, तुझ लाज नाही श्रीराम. की अशा या अनुबंधाचे 4 घटक आणि 6 लिंगे यांच्या आधाराने ग्रंथाच्या अंतरंगात शिरण्यास अत्यंत उपयोग होतो. आता आपण आत्माराम ग्रंथाच्या पहिल्या समास म्हणजे त्याग निरूपण याला सुरुवात करत आहोत. समर्थांनी पहिलाच समास हा त्याग निरूपण सांगितला आहे. त्याग या शब्दाने वैराग्य सूचित केल्या जाते. त्यागाने माई गोष्टींशी असलेले तादात्म्य नाहीसे होते. ते नाहीसे झाल्यावर अधिष्ठान रूप ब्रह्माच्या साधनेने अनुभव येतो. अशी या आत्माराम ग्रंथाची संगती लावून घेतली की त्याचा अभ्यास खूप व्यवस्थित होतो. मग या ग्रंथाच्या अभ्यासाला वैराग्याने सुरुवात समर्थांनी करायला सांगितली आहे. म्हणजे यामध्ये त्याग सांगितला आहे. मग तो त्याग कशाचा करायचा, तर तो त्याग मायेचा करायचा आहे. कारण माया नाशवंत आहे आणि जे जे नाशवंत असते ते कधीच शाश्वत नसते. म्हणजे अशाश्वताचा त्याग करायचा आहे. मग अशाश्वत काय हे मला ओळखता आले पाहिजे. ज्याला उत्पत्ती स्थिती लय आहे, ज्याला जन्म जरा मरण आहे, ते सगळं अशाश्वत असतं. मग हे शरीर माझे कसे आहे,
तर एका तारखेपूर्वी ते नव्हते, एका तारखेला ते आहे व नंतरही ते राहणार नाही. म्हणजे शरीर आधी नव्हते, सद्य परिस्थितीमध्ये ते आहे व नंतरही ते राहणार नाही. म्हणजे शरीर अशाश्वत आहे. हा पक्का निर्णय करून घ्यायला हवा. मी अशाश्वत शरीर नाही, तर मी शाश्वत आत्मा आहे. हे लक्षात घ्यायचे की मी शाश्वत म्हणजे ज्याला उत्पत्ती स्थिती लय नाही, ज्याला जन्म जरा मरण नाही, असा आत्मा मी आहे. पण मला मात्र शरीर माझे वाटते. शरीर खरंच माझे आहे का हो? शरीर जर माझे असते तर ते मला कधी सोडावे लागले नसते. पण आपला अनुभव आहे की ते सोडावं लागते. याचा अर्थ शरीर माझं नाही व ते माझ्या मालकीचं पण नाही. काही मुदतीकरता ईश्वराने ते आपल्याला बहाल केले आहे, म्हणून ते मला सध्याला मिळालेले आहे. पण मुदत संपली की ते नक्कीच सोडावे लागते. असं हे शरीर माझं राहण्याचं पहिलं घर आहे. हे शरीर ज्या 4 भिंतींच्या आत राहते ते दुसरे घर आहे. हे दुसरे घर ज्या जगामध्ये राहते ते जग म्हणजे तिसरे घर आहे. आणि हे जग ज्या विश्वात आहे ते विश्व हे चौथे घर आहे. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना आपण चराचर झाला श्रीराम. तर तुकाराम महाराज म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर. कारण ब्रह्म नावाचं तत्व एक आहे आणि या सगळ्या त्या तत्वात सर्व घरांचा समावेश होतो. हे ब्रह्म हे सर्वात आदर्श घर आहे. या घराला उत्पत्ती स्थिती लय नाही. म्हणून या घरात राहण्याची आपण इच्छा बाळगायला हवी आणि ही इच्छा संवादी आहे. संत नेहमी या 5व्या घरात वास्तव्य करतात. म्हणून त्यांची इच्छा असते की त्यांना जे मिळाले आहे तेच इतरांना मिळावे. मग संत कसे असतात? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. अशी त्यांना तळमळ लागलेली असते, म्हणून त्यासाठी ते सतत काम करतात. मग संतांजवळ आहे ते मला मिळावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्यासाठी अंगी वैराग्य असावयास हवे. कारण आत्मारामाची इमारत ही त्यागाच्या म्हणजे वैराग्याच्या पायावर उभी आहे. पण वैराग्य म्हटल्याबरोबर मला अतिशय भीती वाटायला लागते आणि कुठेतरी मनामध्ये भीती, दहशत, भय वाटत असल्यामुळे आता मला वैराग्य करायचं आहे म्हणजे मला काहीतरी सोडायचं आहे असे मनात विचार यायला लागतात. पण जोपर्यंत वैराग्य म्हणजे काहीतरी सोडायचे आहे, कुठेतरी निघून जायचे आहे असं आपल्या डोक्यात आहे, तोपर्यंत वैराग्याची भीती ही कायमच राहणार. वैराग्य म्हणजे लक्षात घ्यायचे की तिथे काहीही सोडायचे नाही, कुठेही निघून जायचे नाही, तर केवळ ज्यामध्ये मी राहतो ते घर, व्यक्ती, वस्तू यावरील ममत्व, आसक्ती जी आहे ती आसक्ती फक्त काढून घ्यायची आहे, त्यालाच वैराग्य म्हणतात. ही आसक्ती जीवाला विषयांसंबंधी असते. पंचविषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्या जोडीला सत्ता, संपत्ती, कीर्ती हे पण विषय आहेत. जीवाला हे पंचविषय सतत भोगावे वाटतात आणि हे भोगावे वाटतात म्हणूनच वैराग्य हे या भोगाचेच असावयास हवे. मग या भोगाची इच्छा मुळातच कुठून निर्माण झाली याचा आधी विचार करावा लागेल. कारण जीवाच्या बुद्धीमध्ये वासना राहतात आणि या वासना 2 प्रकारच्या आहेत. एक शुभ वासना आणि दुसरी अशुभ वासना. शुभ वासना जीवाला आत्मारामाकडे नेते, तर अशुभ वासना जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवते. म्हणून जीवाची वासना नेहमी शुभाकडे जाणारी म्हणजे आत्मज्ञानाची वाटचाल जिथे होते
तिकडे जाणारी असावी, तर जीवाची अशुभ वासना ही नेहमी भोगाचीच इच्छा अशुभ वासना असेल तर जीवाला फक्त भोगाचीच इच्छा होते. म्हणून वासनेचा प्रवाह जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक तो शुभाकडे न्यावा. जोपर्यंत भोगाच्या माध्यमातून तात्पुरत्या सुखाचा अनुभव मला येत राहतो, तोपर्यंत खऱ्या आत्मसुखाची ओढ अजिबात लागत नाही. म्हणून भोगाविषयी त्यागबुद्धी आवश्यक आहे. आत्मानुभवाचा थोडा जरी अनुभव आला न माणसाला, तर भोग सुटण्याची शक्यता आहे. पण थोडाही जर अनुभव आला नाही तर भोग कधीच सुटत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरीगा ऐसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतू जाय श्रीराम. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल श्रीराम. की म्हणून साधकाने रोजच्या दैनंदिन जीवनात दिवसातील थोडा वेळ तरी ध्यान अभ्यास केला असता जो आत्मसुखाचा अनुभव येतो, त्याने हळूहळू विषयातून मिळणारे सुख खरे सुख नाही, ते तात्पुरते क्षणिक आहे हे लक्षात त्याच्या आले की विषयातील सुख बेचव वाटून खऱ्या आत्मसुखाची ओढ लागते. असे आत्मसुख जर मला हवे असेल तर त्यासाठी थोडेसे का होईना त्याग हा करायलाच हवा. मग प्रश्न पडतो की हा त्याग कशाचा करायचा? त्याग दोन प्रकारचा आहे. एक वस्तुत्याग आणि दुसरा संगत्याग. वस्तुत्याग म्हणजे प्रत्यक्ष विधिवत संन्यास घेणे. मग संन्यास घेतल्यावर घरदार, आपले कुटुंब, बायका मुलांना सोडणे, याला वस्तुत्याग म्हणतात. तर संगत्याग म्हणजे आपले कुटुंब, घरदार, बायका मुलांवरचं ममत्व काढून घेणे, आसक्ती काढून घेणे आणि आसक्ती काढून घेऊन त्यामध्ये राहणं, याला संगत्याग म्हणतात. भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला सांगतात की असंग शस्त्रेन दृढेन छित्वा, की हा जो संसार वृक्ष आहे त्याला असंगाच्या शस्त्राने छेदून टाका. तर तुकाराम महाराज म्हणतात, न लागे जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. तुकाराम महाराजांचे हे सांगणे आपल्याला अत्यंत दिलासा देणारे आहे. अनासक्त वृत्तीने या प्रपंचात आपण राहिलो तर हा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी मात्र विचारपूर्वक वैराग्य अंगी बाणावयास हवे. पण बऱ्याच वेळा प्रपंचामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, अनेक अडचणी उद्भवतात. त्यामुळे मनुष्याला प्रपंचाबद्दल वैराग्य निर्माण होते आणि मग त्या प्रपंचाबद्दल जेव्हा वैराग्य निर्माण होते तेव्हा ते वैराग्याचा त्याला झटका जणू काही येतो आणि त्याला वाटते की हा सगळा प्रपंच खोटा आहे, त्यात अजिबात सुख नाही, असं कधीतरी त्याला तिथे वाटते. पण हे तात्पुरतेच वाटते आणि तात्पुरते जेव्हा वाटते तेव्हा तो त्या क्षणापुरता आलेला वैराग्याचा झटका असतो. आणि मग असा जर समस्यांनी, अडचणींनी वैराग्याचा झटका आलेली व्यक्ती जर घरदार सोडून हिमालयात निघून गेली आणि हिमालयात गेल्यानंतर ती व्यक्ती एक गुहा शोधते, गुहेमध्ये ती राहायला जाते. गुहेत राहिल्यावर तिथं जेव्हा ती बस्तान स्वतःचं ठेवते तेव्हा तिथेही गुहेतल्या समोरच्या भागाला हॉल करते, थोड्या आतल्या भागाला बेडरूम करते, जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून किचन करते. असे त्यात गुहेमध्येही तो सगळं आपलं विश्व निर्माण करतो. 15 दिवस तिथं तो छान पद्धतीने राहतो. अधूनमधून साधना करण्याच्या नावाने काहीतरी त्याचं सुरूही असते, थोडीशी साधनाही करतो. पण 15 दिवसानंतर त्या गुहेमध्ये आणखी एक साधक साधना करण्यासाठी येतो आणि हा साधक आधी आलेला आहे म्हणून नवीन येणारा साधक त्याला विचारतो की मी तुमच्या गुहेत राहू का? त्यांनी तुमच्या गुहेत राहू का म्हटल्याबरोबर याला लगेच वाटायला लागते की ही गुहा माझी आहे, मी 15 दिवस आधी आलेलो आहे
म्हणून तो सांगतो की तुम्ही या गुहेत राहू शकत नाही, कारण मी आधी आले आहे. म्हणजे या गुहेवरही तो स्वतःचा हक्क दाखवायला लागला. त्या गुहेमध्येही तो आसक्त झाला. खरं म्हणजे ही गुहा याची आहे का हो? त्याची नाही आहे ती हिमालयाची आहे. तरीही तो त्यावर हक्क दाखवतो. मग हिमालयात जाऊनही जर मला हक्क आणि आसक्ती सोडता येत नसेल, तर मग घर सोडून काय उपयोग झाला? म्हणून साधकाला काहीही सोडायची आवश्यकता नाही. त्यासाठी साधकाने आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या लोकांमध्ये राहायचे व अनासक्त वृत्तीने राहून आपला प्रपंच करून साधना करायची. माझी अनासक्त वृत्ती आहे की नाही हे मात्र स्वतःचं स्वतः प्रत्येक वेळी तपासत राहायचे. नुसते मी अनासक्त आहे असे म्हणून चालणार नाही. कारण परमार्थात एक गोष्ट अत्यंत लक्षात ठेवायची आहे की तेथे मी अनासक्त आहे हे कोणाला सांगत बसण्याची गरज नाही. असं जर आपण घरात सांगितलं की मी अनासक्त आहे, मला कोणाबद्दल काहीच वाटत नाही, तर लोक म्हणतील जा तुम्ही घरातून निघून. मग कसं काय होणार आहे? म्हणून असं बिलकुल बोलून दाखवायचं नाही, पण आतल्या आत मात्र पक्का निश्चय करायचा आहे, तो अनासक्त वृत्तीचा करायचा आहे. कारण अनासक्त वृत्ती जर माझी असेल तर त्या अनासक्त वृत्तीने जो मला फायदा होणार आहे, जो लाभ होणार आहे, तो मलाच होणार आहे. आणि अनासक्त मी जर नसेल तर त्याचा जो तोटा होणार आहे, जे नुकसान होणार आहे, तेही माझेच होणार आहे. हे लक्षात घ्यावयास पाहिजे. हे लक्षात घेऊन प्रामाणिकपणे अनासक्त वृत्तीने मला राहता आले पाहिजे. अनासक्त वृत्तीने राहणे म्हणजेच अशाश्वताचा त्याग करायचा, त्यावरची आसक्ती सोडायची आहे. म्हणून आपल्या घरातील सगळे कर्तव्य कुटुंबासाठीचे असो, समाजासाठीचे असो, शेजार धर्माचे असो, हे सगळे अत्यंत प्रेमाने, अजिबात कुठेही कोरडेपणा न येऊ देता हे सगळं कर्तव्य करायचं. पण आतमध्ये मात्र आसक्तीचा लवलेशही येऊ देता कामा नये. ही युक्ती जर एकदा जमली तर परमार्थ अतिशय सोपा होऊन जातो. खरं म्हणजे थोडासा विवेकाने विचार केला तर ज्या विषयी मी नेहमी आसक्त होते, ज्या विषयीचा मी सतत संग धरते, तो प्रत्येक विषय मला कधीतरी सोडून जाणार आहे हे कधी आपण लक्षातच घेत नाही. समजा माझं माझ्या मुलीवर अत्यंत प्रेम आहे, पण खरोखर ती माझी आहे का हो? कारण जेव्हा ती मोठी होते आणि मी तिचे लग्न अत्यंत थाटामाटात लावून देते, लग्न लावून दिल्यानंतर 15 दिवसांनी जेव्हा ती आपल्या घरी म्हणजे माहेरी येते, तेव्हा ती बोलताना म्हणते आमच्या घरी असं नसतं. मग माझी मुलगी माझी राहिली का हो? असा विचार सुरुवातीपासून जर आपण करत गेलो ना, तर ती जाण्याचं दुःख आपल्याला होणार नाही. परंतु जा जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा असं रडगाणं म्हणत अशी रेकॉर्ड लावण्यातच लोकांना आनंद वाटतो. आणि अशा रडण्यामध्ये सुख आनंद कसा असेल हो? प्रापंचिक लोकांची मोठी पंचायत असते. लग्न झाले ना मुलीचे तरी ते रडतात की तिची भेट होत नाही आहे, तिची मला खूप आठवण येत आहे म्हणून ते रडतात. आणि तिचं लग्न लवकर ठरलं नाही तर लग्न ठरत नाही म्हणूनही रडतात. म्हणजे एकंदरीत दोन्हीकडे त्यांचे रडणं सुरूच असते. मग असे सुखदुःखाचं रडगाणं नको असेल तर या ग्रंथात सांगितलेल्या गोष्टींचा विचार करून सुखरूप होण्याचा मला प्रयत्न करायला हवा. म्हणूनच समर्थांनी पहिल्याच ओवीत आपल्याला सांगितले आहे, त्याग निरूपणामधली ही पहिलीच ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, झालाच नाही तया अरूपाला, रूप कैसे श्रीराम. समर्थांनी सुरुवातीलाच वस्तू निर्देश रूप मंगल केले आहे. वस्तू म्हणजे ब्रह्म आणि निर्देश म्हणजे उल्लेख किंवा स्मरण. अज व अरूप ब्रह्माचा निर्देश करून समर्थ आत्माराम ग्रंथाचे मंगलाचरण करतात. जे अत्यंत शुभ, शुद्ध व पवित्र असते
त्याला आपण मंगल म्हणतो. ब्रह्म सर्वात शुभ व पवित्र आहे, म्हणून त्याच्या स्मरणाने बुद्धी पवित्र व शुद्ध होऊन ग्रंथरचना केली जाते. म्हणून समर्थांनी पण इथे ब्रह्माला वंदन करून मंगल केले आहे. ब्रह्म म्हणजे एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय भेदशून्य अज अरूप असे सच्चिदानंद घन आहे. असे ब्रह्म कोणत्याही रूपाने कधीही व्यक्त होत नाही. असं व्यक्त न होणारं हे जे तत्व आहे त्याला ब्रह्म असे म्हणतात. पण त्याला ब्रह्म आहे असा म्हणणारा खरं म्हणजे कोणीही उपलब्ध नाही. तरीही आपण त्याला ब्रह्म आहे असे म्हणूनच संबोधतो. आपण जेव्हा ब्रह्म आहे असे म्हणतो तेव्हा आपण ब्रह्मावर अस्तित्वाचा खोटा म्हणजे लटिका आळ घेतलेला असतो. जसे एखादा गुन्हेगार असतो, त्याने खरोखर गुन्हा केलेला नसतोही, पण कधी कधी त्याच्यावर गुन्ह्याचा खोटा आरोप केला जातो. तसाच इथे आपण ब्रह्म आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा ब्रह्मावर अस्तित्वाचा खोटा म्हणजे लटिका आळ घेतलेला असतो. हा खोटा आळ कोणामुळे घेतला गेला आहे हो? तो मायेच्या प्रभावामुळे आहे. म्हणून समर्थांनी पहिल्याच ओवीत सांगितले की जयास लटिका आळ आला जो माया गौरी पासून झाला. म्हणजे माया गौरीच्या प्रभावामुळे हा खोटा आळ घेतला गेला आहे. वास्तविक ब्रह्म आहे रूपाने कधीच प्रगट होत नाही. अशा ब्रह्माला समर्थ पहिल्याच ओवीत वंदन करतात. म्हणून ही ओवी समजली नाही तर पुढचे समजायला अत्यंत अवघड आहे. म्हणून ही ओवी आपण खूप शांतपणे समजून घेऊयात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ही ओवी जर समजली नाही तर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचूनही काहीच उपयोग होणार नाही. येथेही स्वसंवेद्या म्हणजे इंद्रियांनी ज्याचे ज्ञान होत नाही असा आत्मरूपा म्हणजे ब्रह्माचाच उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी मंगलाचरणात केला आहे. आपल्याला ब्रह्म हा शब्द ऐकताच हा काय ब्रह्म घोटाळा आहे असे आपण व्यवहारात म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला समजली नाही तर आपण व्यवहारात म्हणतो की काय ब्रह्म घोटाळा आहे देव जाणे. याचा अर्थ ब्रह्म हा शब्द आपण घोटाळ्याशी निगडीत करून ठेवला आहे. मग मला यातून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर छान विचार करून मला ब्रह्म आत्मा हे शब्द समजून घ्यायला हवे. म्हणजे कोणत्याही वेळी हे शब्द समोर आले तर आपण घोटाळ्यात पडणार नाही. केनोपनिषदामध्ये एक वाक्य आहे, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. की जेव्हा एखादी वस्तू दिसल्याबरोबर ती वस्तू डोळ्यांना दिसत जाते, कानांनी ऐकू येते, कळत जाते, त्याला प्रतिबोध म्हणतात. म्हणजे ज्यावेळी कोणत्याही वस्तूचे मला ज्ञान होते तेव्हा वस्तूबद्दल एका पाठोपाठ मला त्याचा बोध होत जातो. उदाहरणार्थ इथे समोर माझ्या एक पुस्तक ठेवले आहे. ते पुस्तक मला दिसता क्षणी त्या पुस्तकाचा रंग कसा आहे, आकार कसा आहे, त्याची जाडी कशी आहे इत्यादी गोष्टींचे ज्ञान एका पाठोपाठ मला होत जाते. त्या होणाऱ्या बोधाच्या मागे बद्ध म्हणजे ज्ञानरूप आत्मा आहे. हा आत्मा शुद्ध, बुद्ध व नित्य आहे. शुद्ध म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. बुद्ध म्हणजे आत्मा ज्ञानरूप आहे. तर नित्य म्हणजे तो नाही असे कधी होतच नाही, सदा सर्व काळ तो आहेच. असा हा आत्मा ज्ञानरूप आहे. ज्ञान हेच त्याचे रूप आहे. ईश्वर कसा आहे तर ईश्वर हा ज्ञानी आणि सर्वज्ञ आहे. जीव अल्पज्ञ आहे तर ब्रह्म ज्ञानरूप आहे. अशी आतमध्ये मी एकदा पक्की खुणकाट करून घेतली असेल तर माझं परमार्थिक वय वाढते आहे हे लक्षात घ्यावे. कारण एकदा
ब्रह्म पक्के समजून घेतले ना, त्याचा बोध झाला की आयुष्यात कितीही वेळा ब्रह्म हा शब्द आला तरी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घोटाळा कधीच होणार नाही. येथे नेहमी एक लक्षात घ्यायचे की कुठल्याही गोष्टीचे जेव्हा ज्ञान होते, ते ज्ञान प्रत्येक होणाऱ्या त्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान असतं. या असणाऱ्या ज्ञानालाच आत्मा असं म्हणतात. हा आत्मा आहे म्हणूनच ज्ञान होतं. आत्मा नसेल तर ज्ञान होणार नाही. मेलेल्या माणसाला कधी ज्ञान होते का हो? मेलेल्या माणसाला कधीच ज्ञान होत नाही, कारण त्याचा आत्मा निघून गेलेला असतो. म्हणून अशा ज्ञानरूप असणाऱ्या आत्म्यालाच ब्रह्म म्हणतात आणि ते ब्रह्म मी आहे. आणखी एक विचार आहे की आपण गाढ झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात. स्वप्नात मला आपले घर, आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू, घरातली माणसे, याशिवाय घराबाहेरचे लांब राहणारी माणसे सुद्धा आपल्याला दिसतात. असे अनेक पदार्थ, वस्तू, व्यक्ती स्वप्नामध्ये सतत दिसतात. मग या पदार्थ, वस्तू, व्यक्तीचे स्वप्नात आपल्याला ज्ञान होते, म्हणजे याचा अर्थ ते आपल्याला समजतात. खरं म्हणजे प्रत्यक्षात आपण गाढ झोपलेलो असतो. मग आपल्याला गाढ झोपेत तर कशाचीच जाणीव नसते, कशाचेच भानही नसते. पण गाढ झोपेतही हा ज्ञानरूप आत्मा असतोच. म्हणूनच स्वप्नात पदार्थ, वस्तू आपल्याला दिसतात. म्हणजे गाढ झोपेतही कळायची व्यवस्था नक्कीच आहे, पण एकाएकी हे आपल्या लक्षात येत नाही. हे कळायची व्यवस्था कोणामुळे आहे? तर झोपेतही ज्ञानरूप आत्मा असतोच व त्याच्याच सत्तेने गाढ झोपेत ज्ञान होते. म्हणजेच जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत जीवाला ज्ञान होते. मी जागा असताना म्हणजे जागृतीत मला ज्ञान होते हे माझ्या पटकन लक्षात येते, परंतु स्वप्नातील पदार्थांचे ज्ञान होते त्या अर्थी गाढ झोपेतही ज्ञान होण्याची व्यवस्था आहे हे मात्र लवकर लक्षात येत नाही. असा हा आत्मा की जो तिन्ही काळात सतत काम करत असतो, तो असतोच. अशा जागृती, स्वप्न, सुषुप्तीत असणारा हा आत्मा म्हणजेच शुद्ध, बुद्ध व नित्य ज्ञानरूप तत्व आहे. त्यालाच आपण ब्रह्म असे म्हणतो. असे शुद्ध ज्ञानरूप तत्व जे आपल्या शरीरात असते तेव्हा त्याला आपण आत्मा म्हणतो. तेच तत्व या अनंत कोटी ब्रह्मांडात भरून असते तेव्हा त्याला आपण ईश्वर म्हणतो. असे हे ज्ञानरूप तत्व सदा सर्वत्र समत्वाने सगळीकडे भरूनच आहे. शरीर असो अथवा नसो, ब्रह्मांड असो वा नसो, त्यांच्या असण्या नसण्याशी ब्रह्माचा संबंध नाही. शरीर, ब्रह्मांड असो वा नसो, जे कायमस्वरूपी तत्व असतं त्यालाच ब्रह्म म्हणतात. याचाच अर्थ जो आत्मा आहे तोच ईश्वर आहे आणि तोच ब्रह्म आहे. पण हे सगळे समजून घेण्यासाठी मात्र सूक्ष्म अभ्यासाची खटपट करावी लागते. आपण याच ओवीचा विचार करताना समर्थ आपल्याला सांगतात आहे की जयासी लटिका आळ आला जो माया गौरीपासून झाला, झालाच नाही तया अरूपाला रूप कैसे श्रीराम. की याचा विचार करताना सुरुवातीलाच आपण सांगितले होते की ब्रह्म आहे असा म्हणणारा कोणी उपलब्धच नाही. तरीही आम्ही खुशाल म्हणतो आहे की ब्रह्म आहे आणि ब्रह्मावर खोटा आरोप करतो आहे. ब्रह्म अज म्हणजे जन्माला येत नाही, कोणत्याही रूपाने ते कधी व्यक्त होत नाही, म्हणून त्याला अज म्हणतात. शरीर मात्र जन्माला येते, म्हातारं होतं आणि मरून जातो माणूस. आत्मा जन्माला येत नाही, म्हातारा होत नाही आणि तो त्यामुळे मृत्यूचाही प्रश्नच येत नाही. असा अज व अमर आत्मा मीच आहे असा पक्का निर्णय करायचा. पण होते काय की आत्मा अजर व अमर असला तरीही जीव देह तादात्म्यात अडकलेला असल्यामुळे तो स्वतःला
देह शरीर समजतो. म्हणून संत उपनिषदे आपल्याला सतत सांगतात की तू देह नसून आत्मा आहे. देह येणारा जाणारा आहे, पण आत्मा मात्र अज व अमर आहे. हा विचार सतत मनात स्थिर करावा. मग हे जर माझ्या लक्षात आले तर मी अज आहे, म्हणजे मला जन्म नाही. अहो, मग माझा वाढदिवस कसा आपण साजरा करणार आहोत? पण आपण इतके देहाला घट्ट धरून असतो की जे आपण मुळात आहोत ते आपण विसरून जातो. शरीर स्वतःला समजत असल्यामुळे आपल्याला वाटते की आपला वाढदिवसाचं स्मरण इतरांना पण असावं. पण कोणी जर आपला वाढदिवस विसरला ना, त्यांनी मला जर एखाद्या वेळेस वाढदिवसाला फोन केला नाही, साधा मेसेजही केला नाही, म्हणून आपण कुरकुर करायला लागतो. एवढे कोणते काम होते की साधा एक फोन करायलाही त्यांना वेळ नाही मिळाला, असे रडके सूर आपले सुरू असतात. मग अशा रडक्या सुरामध्ये रडके जे सूर आहेत ते दुःखाचे सूर आहेत ना. मग ते सूर जेव्हा आपल्या तोंडून निघून जातात तेव्हा आपण लक्षात घ्यायचे आहे की अजूनही आपण स्वतःला देह समजतो आहे. मी आत्मा आहे असा पक्का विचार आपला झालेलाच नाही. आणि जेव्हा मी स्वतःला देह समजते त्या ठिकाणी दुःख आहे, जीवाला खंत आहे, काळजी आहे, भीती आहे, अनेक प्रकारची बेचैनी जीवाला आहे. मग त्या ठिकाणी परमार्थाचा पराभव झालेला असतो. हे माझ्या लक्षात यावयास हवे. कारण मी जेव्हा परमार्थ जर मी करत असेल तर मला सतत शांती, निर्भयता, आनंद, तृप्ती व समाधानाचा अनुभव आला पाहिजे. कारण परमार्थाचा मूळ उद्देशच सकळ कारणासह दुःखाची निवृत्ती हा आहे. मग हाच उद्देश समोर ठेवून आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करावयाचा आहे. अशा सुंदर ओवी सांगून समर्थांनी या समासाची सुरुवात केली. आणि त्यानंतर समर्थ या ब्रह्माचे स्तवन करतात. स्तवनाच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, येथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार, परितयास नमस्कार भाव बळे माझा श्रीराम. की आपण आत्ताच पाहिलं, ब्रह्माचा पूर्ण विचार केला. आणि या ओवीमध्ये समर्थ जे ब्रह्म आपल्याला डोळ्यांनी पण दिसत नाही त्या ब्रह्माचं स्तवन करतात आहे. स्तवन म्हणजे स्तुती, आणि स्तुती करायची म्हटले तर दोन हवे. मग ज्याची स्तुती करतो तो व स्तुती करणारा असं दोन पाहिजे. आणि दोन म्हटलं तर द्वैत आलं, म्हणून स्तुती करणं म्हणजे द्वैत. आणि आपण तर अद्वैताचा अभ्यास करतो आहे. म्हणून ब्रह्म जर एकमेव अद्वितीय आहे तर मग त्याचं स्तवन कसं काय करणार आहे? शिवाय स्तवन करण्यासाठी रूपाची गरज असते. ब्रह्म तर अरूप आहे, ते कधी जन्माला येत नाही. ब्रह्माला रूप नाही, रंग नाही, आकार नाही. मग त्याची स्तुती कशी आणि कोण करणार? जे सगुण असतात त्याची स्तुती व वर्णन करता येते. रामकृष्ण हे सगुण अवतार आहेत. त्यांची स्तुती वर्णन करता येते. त्यांना आपल्याला नमस्कार करता येतो, वंदनही आपण त्याला करू शकतो. जसं रामाची स्तुती करताना आपण म्हणतो, राम सावळा सुंदर, कासे मिरवी पीतांबर, अशी त्याची स्तुती करता येते. परंतु अरूपाचे स्तुती वर्णन करता येत नाही. ब्रह्म निर्विकार असल्यामुळे त्यात कुठलेच विकार घडणे कधीच शक्य नाही. त्यामुळे स्तवन करणारा, स्तवनासाठी लागणारा शब्द, त्या शब्दाचा अर्थ, स्तवनाचा विषय, ब्रह्मात असा भेद निर्माण होत नाही. कारण ब्रह्माला विकार नाहीत. विकार 6 प्रकारचे आहे. अस्ति म्हणजे आहे की ज्याचे बीज रूपाने अस्तित्व आहे. जायते म्हणजे जन्माला येते. वर्धते म्हणजे वाढते. विपरिणमते म्हणजे बदलते. क्षीयते म्हणजे क्षीण होते. आणि म्रियते म्हणजे नष्ट होते. ब्रह्म निर्विकार असल्यामुळे त्याला विकार असणे शक्य नाही. म्हणून स्तवन करणारा हा त्या ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. म्हणून अमर्त, निराकार,
चैतन्य असणाऱ्या ब्रह्माचे स्तवन होऊ शकत नाही. पण तरीही समर्थ केवळ भावबळाने ब्रह्मरूपाला वंदन करतात. भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे. ब्रह्म आहे असे वेद व श्रीगुरूंचे सांगणे असून समर्थांचा प्रत्यक्ष तसा अनुभव आहे. या बळावर समर्थ ग्रंथरचना करताना मंगलाचरण करण्याची जी प्रथा आहे, रीत आहे, ती सांभाळण्यासाठी नमस्कार क्रियारूप मंगल करतात. म्हणून समर्थांनी केवळ ब्रह्मदृष्टी ठेवूनच मंगलाचरण स्तवन केले आहे. अरूपाचे स्तवन कधीच करता येत नाही. ते स्तवन जसं होईल तसं होऊ द्या हा निर्णय म्हणून समर्थांनी करून टाकला होता. चांगलं झालं तरी ठीक, नाही चांगलं झालं तरी ठीक, कारण ज्याचं स्तवन करताच येत नाही त्याचं स्तवन चांगलं झालं काय आणि वाईट झालं काय त्यांनी काहीच फरक पडत नाही. स्तवनानंतर आता पुढच्या ओवीत समर्थ शारदेच्या ज्ञानशक्तीतून वेदशास्त्र पुराणांची रचना झाली, त्यांच्या या ग्रंथामधूनच ब्रह्माच्या अनुभवाची व्यवस्था होते, अनुभवाने आत्मसुखाची प्राप्ती होते हे सांगतात. याचा विचार मात्र आपण पुढच्या निरूपणात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.